हे फक्त पेपर 1 पुरतं मर्यादित नाहीये. तर मला असं वाटतंय, की वारकरी संप्रदाय आणि संत साहित्य आणि तत्वज्ञान जे आहे, तर ते इक्वली तुम्हाला पेपर 4 इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूडसाठी पण उपयुक्त ठरू शकतं. आता 2 दिवस पुण्यामध्ये वारी होती, तर त्यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व्ह केलेल्या असतील. वारकरी संप्रदाय हा फार सहिष्णू संप्रदाय आहे. सो सहिष्णुता काय आहे? तुम्ही इथिक्समध्ये हेच शिकताय ना, करुणा शिकताय ना तुम्ही. सिव्हिल सर्व्हिसेस व्हॅल्यूजमध्ये तुम्ही करुणा शिकताय. वारकरी संप्रदाय कुठल्याही प्रकारे लिंगभेद मानत नाही, कुठल्याही प्रकारे गरीब श्रीमंत भेदभाव नाहीये, कुठल्याही प्रकारे जातीमध्ये भेदभाव त्या ठिकाणी नाहीये. सगळे एकमेकांना माऊली म्हणून संबोधताय. सो इथं कुठेतरी इक्वॅलिटी प्रमोट करण्याचं काम वारकरी संप्रदायानं केलेलं आहे. त्या कालखंडामध्ये संतांनी त्या वेळेच्या सोशल हायरार्कीला सुरुंग लावण्याचा किंवा त्याला विरोध करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येईल, की त्यामुळं अगदी संत ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा संत तुकाराम महाराज असतील, तर यांना देखील त्यांच्या कालखंडामध्ये विरोध झालेला होता. किंवा बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येईल, की खोटे बोलू नका, चांगल्या मार्गाने धन कमवा, हे जे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय, तर संतांनी त्या कालखंडामध्ये समाजाला विवेकाचा दिवा दाखवण्याचं काम केलंय, समाज प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे. इथिकल व्हॅल्यूज ज्या आहेत, तर त्या देण्याचं काम केलेलं आहे. मला असं वाटतं, की सगळं संत साहित्य हे इथिकल व्हॅल्यूजनी भरलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा विचार करतो, की माणसानं इनर प्युरिटीवरती फोकस केला पाहिजे, मला वाटतंय संत साहित्य त्याच्यावरतीच काम करते. "उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुलालासी वरलिया रंगा." ह्याच्यात काय आहे? इनर प्युरिटीवरती फोकस करा हेच आहे ना, किंवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, एन्व्हायरमेंटल इथिक्स याच्यात आहे अहो. सो हे समजून घेण्याचा प्रयत्न करा, की आपण आपली आन्सर रायटिंगची ओरिजिनॅलिटी किंवा आपले आन्सर्स वेगळे ठरवण्यासाठी काय इनपुट संत साहित्यातून देऊ शकतो. अदर दॅन बुक्समध्ये तर सगळ्या गोष्टी आहेत, ते ॲज इट इज सगळे लिहिणारच आहेत. पण इथं तुम्ही तुमचा वेगळेपणा जो आहे, तर तो सिद्ध करू शकता आणि त्या दृष्टिकोनातून इनपुट जे आहे, तर ते देऊ शकता. रामकृष्ण हरी.